रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 6. आत्मसंयमन योग. भाग 6. युञ्जनैवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. ज्याचे मन निग्रहयुक्त झाले आहे असा योगी सतत चित्त एकाग्र केल्याने परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून घेतो. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे. मग तो डोळ्यां माझी लपे जगाची या एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी दिसे. परी वायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा भुंती सांडोनी उभा. का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तै ते म्हणिजे खेचर. हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोनी जाये मार्गी पाऊलाची ओळ राहे. तेथ ठाई ठाई होय हे अणिमादिक परी तेणी काय काज आपण पया अवधारी ऐसा धनंजया. लोप आथी भूतत्रया देहींच्या देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी. तेजा ते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपणा एकला उरे परी शरीराचेनी अनुकारे. मग तोही निगे अंतरे गगना मिळे. अर्जुना ऐक. ज्यावेळी कुंडलिनी शक्तीचे तेज लोप पावते त्यावेळी देहातील पंचमहाभूतांचे स्वरूप लय पावते. मग तो योगी जगाच्या डोळ्यांमध्ये लपून बसतो. तो कोणाच्याही डोळ्यांना दिसू शकत नाही. एरवी तो पूर्वीप्रमाणे सावयव दिसत असतो परंतु जणू काही तो वाऱ्याचाच बनविलेला आहे असा होतो. अथवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला तर काहीच उरत नाही. किंवा आकाशाला जसे अवयव फुटावेत तसे त्याचे अवयव असून देखील नसल्याप्रमाणेच असतात. याप्रमाणे शरीर बनल्यावर त्याला खेचर म्हणजे गगनामध्ये संचार करणारा बनतात. देहधारी लोकांमध्ये अशा प्रकारचे शरीर बनणे म्हणजे एक प्रकारचा चमत्कार आहे. असा साधक योगाचा अभ्यास करून पुढे निघून गेलेला असतो. त्या मार्गावर साधनरूपी पावलांची ओळ मागे राहते. त्या ठिकाणी अणिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशत्व वशित्व इत्यादी सिद्धी असतात. अर्जुना हे लक्षात ठेव की या सिद्धींशी आपल्याला काय करायचे आहे. देहातल्या देहातच पृथ्वी आप तेज या 3 भूतांचा लोप होतो. पाणी पृथ्वीला विरघळून टाकते. अग्नी पाण्याला आटवून टाकतो आणि हृदयाकाशामधील अग्नीला वायू नाहीसा करतो. पाठीमागे वायू एकटाच उरतो. तो शरीराच्या आकाराने राहतो. मग तोही काही काळाने हृदयाकाशातून निघून मूर्धन्या आकाशात जाऊन मिळतो. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुत ऐसे नाम होये. परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय. ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची पाऊठी मागा घाली. पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होय झटे. तेथ गगनासकट लाटे समरसी तिये. पै मेघाचे निमुखी निवडला समुद्रू का ओघी पडिला. तो मागुता जैसा आला आपण पेया. ते विपिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे. ते एकत्व होय जैसे पंडू कुमरा. आता तुझे हन होते की एकची हे आईते. ऐसिये विवंचने पुरते उरेचिना. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होनी ठाके. म्हणोनी तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू. जेणे संवादाची या गावा आणतू
पैठी की जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पावै खरी दुरी ठेली भ्रूलता मागलीकडे तेथ मकराचेची अंग न मांडे सडे या प्राणासाकडे गगना येता. त्यावेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही. तिला मरुत म्हणजे वायुमय हे नाव प्राप्त होते. जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच. मग ती शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून ककार ज्याच्या अंती आहे अशा कृकाटिकेचे तालू स्थानाचा भेद करून मूर्धन्य आकाशाच्या पहाडावर प्रवेश करते. ती ओंकाराच्या पाठीवर त्वरित पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे ज्याप्रमाणे सागरात नद्या मिसळलेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्धन्य आकाशात मिसळतात. मग ती शक्ती ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रह्म मी आहे या ज्ञानाच्या जणू बाह्या पसरून परब्रह्मरूपी लिंगाला आलिंगन देते, म्हणजे त्याच्याशी एकरूप होते. त्यावेळी पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो आणि शिवशक्तीचे ऐक्य होते. त्या ऐक्यामध्ये मूर्धन्य आकाशासह शक्तीचे रूप लोप पावते. ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे समुद्रापासून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडून पुन्हा नदीच्या रूपाने समुद्रास मिळते, त्याप्रमाणे हे अर्जुना शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप त्यागून शिवच शिवात मिळते ते एकत्वही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय. या अवस्थेमध्ये पूर्वी द्वैत होते का मुळातच अद्वैत होते असा विचार करण्यापुरतेही काही राहत नाही. आकाश देखील ज्या महाशून्यामध्ये लय पावते असे जे काही परमात्मतत्व आहे तो अनुभवाने जो कोणी होतो म्हणजे त्या तत्वाशी जो एकरूप होतो त्यालाच ही अवस्था प्राप्त होते. म्हणून ज्या शब्दांनी कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येते त्या शब्दांचे हात तेथील अवस्थेचे वर्णन करण्यापर्यंत पोचत नाहीत. अर्जुना, एरवी तरी या अलौकिक अवस्थेचे मर्म मी सांगू शकेन असा अभिमान धरणारी वैखरी वाणी त्या अवस्थेपासून दूरच राहते. भिवयांच्या आतल्या बाजूस म्हणजे आज्ञाचक्रात ओंकारातील मकार मात्रेचा देखील प्रवेश होत नाही. त्याप्रमाणे एकट्या प्राणवायूला देखील मूर्धन्य आकाशात येण्यास अडचण निर्माण होते. पाठी तेथेची तो भेसळला तै शब्दाचा दिव मावळला मग तयाही वरी आटू भविनला आकाशाचा आता महाशून्याची या डोही जेथ गगनासीची ठाव नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा या म्हणून आखरा माझी सांपडे की कानावरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा जै कही दैवे अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होनिया पुढती जाणणे ही नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ न शिरे विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योग द्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपासी आली देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले ते पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या. नंतर तो प्राणवायू मूर्धन्य आकाशात विरून जातो तेव्हा शब्दाचा दिवस मावळतो म्हणजे शब्दाचे बोलणे खुंटले जाते. मग त्यानंतर आकाशाचाही लय होतो. परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचा थांग लागत नाही
तेथे वर्णन करण्याची नौका पलीकडे नेण्यासाठी या वैखरी वेळूचा लाग लागेल काय? म्हणून ही ब्रह्मस्थिती शब्दाने वर्णन करता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी नाही. हे त्रिवार सत्य आहे, जे दैवयोगाने अनुभवयास येते त्यावेळी तो अनुभव घेणारा तद्रूप होऊन जात असतो. ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे जाणायचे असे काही शिल्लक राहत नाही. म्हणून हे अर्जुना, आता उगीच किती बरे बोलावे. याप्रमाणे सर्व शब्द जेथून माघारी परततात त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि विचारांचा वारा देखील तेथे प्रवेश करू शकत नाही. ते परमतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे, जे चौथ्या ज्ञानरूप तुर्या अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध अमर्याद आहे, जे परमतत्व संपूर्ण विश्वाचे मूळ आहे, जे योगरूपी वृक्षाचे फळ आहे, जे आनंदाचे केवळ जीवन आहे, जेथे आकाराचा शेवट होतो, जेथे एका मोक्षावाचून दुसरे काही नाही, ज्या ठिकाणी उत्पत्ती आणि नाश हे देखील लय पावले आहेत, जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे महातेजाचे तेज आहे. अर्जुना, हे ब्रह्म माझे मूळ स्वरूप आहे. नास्तिकांनी भक्तांच्या समुदायाचा पराजय केलेला पाहून जी निर्गुण ब्रह्मचैतन्याची शोभा रूपाला आली आहे, तीच ही चतुर्भुज मूर्ती श्रीकृष्ण रूपाने आकाराला आलेली आहे. असे हे महासुख अवर्णनीय आहे, परंतु याची प्राप्ती होईपर्यंत ज्या पुरुषाचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात ते पुरुष अमर्याद सुख स्वतःच झालेले असतात. आम्ही जे अष्टांग योग साधन सांगितलेले आहे, ज्याने आपले शरीर बनवलेले आहे, ते पुरुष योग साधनेमुळे परिशुद्ध झाल्यावर माझ्या योग्यतेला आलेले असतात. परब्रह्माचे निरसे देहाकृतीची निमुसे, ओती व जाहले तैसे दिसती आंगे. जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे, का जे आपण आता देवो हा बोलिले जो उपाओ. तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगती याची रीती कळले मज. देवा गोठीची हे ऐकता, बोधू उपजतसे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. म्हणून येथ काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोलाये का. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला सांगू. परी न शके करू पांगू योग्यतेचा. सहजे आंगिक जे तुले आहे, ते तुलियाची जरी सिद्धी जाये. तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन. ना तरी देव जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल. तरी योग्य ते वीण होईल तेची पुसो. जीवीची ऐसी धारण, म्हणून पुसावया जाहले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देई जो. हा हो जी अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपिले. ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके. की योग्य ते वीण नाही, ऐसे हन आहे काही. तेथ श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. हे काज कीर निर्वाण, परी आणिकही जे काही साधारण. तेही अधिकाराचे ओढवे वीण, काय सिद्धी जाय. पै योग्यता जे म्हणिजे, ते प्राप्तीची अधीन जाणिजे. का जे योग्य होऊन कीजे, ते आरंभिले फळे. तरी तैसी येथ काही सावियाची केणी नाही. आणि योग्यतेची काही खाणी असे. नावेक विरुक्तू जाहला देहधर्मी नियतू. तरी तो चिन्हवे व्यवस्थितू अधिकारिया. ये तुला लिये आयणी माझी एवढे, योग्यपण तू तेही जोडे. ऐसे प्रसंगे सांकडे फेडिले तयाचे. मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था. अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जणू काही परब्रह्माचा रस देहरूपी आकृतीच्या मुशीत ओतून तयार केलेले पुतळे जसे असावेत, तसे ते योगी पुरुष शरीराने दिसत असतात. या साधनेने अंतःकरणात ब्रह्मज्ञान पूर्ण प्रकट झाले तर संपूर्ण विश्व मावळते. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही हे जे सांगत आहात
ते अगदी सत्य आहे. कारण हे देवा, आता आपण जी योग रूप साधना सांगितली ते ब्रह्मप्राप्तीचे स्थान आहे. म्हणून या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. आपण जो हा राजमार्ग सांगितला त्या राजमार्गावरून चालणाऱ्यांना ब्रह्मप्राप्ती होते, हे आपल्या उपदेशाने मला समजले. देवा, या योगमार्गाचे एकाग्रतेने श्रवण करीत असताना चित्तामध्ये ज्ञान प्रगट होते. तर मग त्याच्या अनुभवाने तल्लीनता का बरे प्राप्त होणार नाही? म्हणून तुझ्या सांगण्यात काहीही खोटे मानण्यासारखे नाही, परंतु माझ्या बोलण्याकडेही क्षणभर लक्ष द्यावे. हे श्रीकृष्णा, तू जो योगमार्ग सांगितलास तो मला उत्तम प्रकारे पटला, परंतु माझी योग्यता कमी असल्यामुळे माझ्या हातून या योगमार्गाची साधना घडणार नाही. स्वभावतः माझ्या अंगी जेवढी योग्यता आहे तेवढ्या योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीत जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करेन. किंवा देव जसे सांगतील तसे जर माझ्या हातून होणार नसेल तर या योग्यतेशिवाय माझ्या हातून होण्यासारखे असेल तेच विचारतो. माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून विचारण्यासाठी हे कारण निर्माण झाले. मग अर्जुन पुन्हा म्हणाला, हे देवा, माझ्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे. अहो महाराज, ऐकले काय? आपण जे साधन स्पष्टपणे सांगितले त्याचा वाटेल त्याने अभ्यास केला तर ते त्याला प्राप्त होईल, अथवा योग्यतेशिवाय केलेला योगाचा अभ्यास सिद्धीस जाईल काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू हे काय बरे विचारतोस? ही योगाची साधना तर मोक्ष प्राप्त करून देणारी आहे, परंतु याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय? परंतु योग्यता जिला म्हणतात ती फलप्राप्तीच्या अधीन असते असे जाणावे. कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायक होते. तर तसा काही येथे योग्यता हा सहजपणे बाजारात उपलब्ध होणारा माल नाही. आणि दुसरे म्हणजे योग्यतेची एखादी खाण आहे काय? जर कोणी काही प्रमाणात विरक्त झाला, आहार इत्यादी देहधर्माविषयी तो निग्रह करू लागला, तरी तो देखील व्यवस्थित अधिकारी नाही काय? अशा युक्तीने एखादी योग्यता तुझ्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. अर्जुनाच्या मनात जो संशय होता तो या प्रसंगाने भगवंतांनी दूर केला. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या योग प्राप्तीची अशी अवस्था आहे, जो अनियमितपणे वागतो त्याची योगप्राप्तीची योग्यता नाही. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, अति खाणाऱ्या मानवाला हा योग साध्य होत नाही, त्याचप्रमाणे अगदीच न खाणाऱ्यालाही हा योग साध्य होत नाही. अतिशय झोप घेणाऱ्या मानवाला योग साध्य होत नाही, अथवा अति जागरण करणाऱ्याला देखील साध्य होत नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाही येथ म्हणितला अधिकार्या. अथवा आग्रहाचिये वांदोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहाराते तोडी मारुनिया. निद्रेचिया वाटा नवचे, ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे. ते शरीर चिनवे तयाचे, मग योगू कवणाचा. म्हणून अतिशय विषय सेवावा, तैसा विरोधूही नोहावा. का सर्वथा निरोधावा, हेही नको. जो जिभेच्या अधीन झाला आणि झोपेकरिता सर्व आयुष्य देऊन विकला गेला, तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा जो दुराग्रहाच्या आवेशाने भूक तहान यांना कोंडून टाकतो, भुकेला मारून आहार तोडून टाकतो, तो निद्रेच्या वाटेत जात नाही. याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्ट निर्माण होऊन जो नाचतो त्याचे ते शरीर त्याच्या ताब्यात राहत नसते, तर मग तो योग कसा करणार? म्हणून विषयांचे अतिशय सेवन करण्याची इच्छा करू नये किंवा त्यांचा संपूर्ण त्याग करण्याची इच्छा धरू नये.